खोटं अजिबात बोलायचं नाही हा. तुम्ही एक तर माज दाखवता आम्हाला अजिबात चालत नाही. माजायचं अजिबात नाही. तुम्ही नोकर आहे का नाही? नोकर आहे ना जनतेचे. मग तसे का वागत नाही तुम्ही? मी फक्त तुम्ही म्हणे नोकर आहे तुम्ही, हे लक्षात ठेवायचं. मालक आहे का तुम्ही? आपलं काम आहे. निर्लज्जासारखे वरतून खोटं बोलता इथं तेवढं लांबून मला इथं यावं लागलंय. कशाला आले? हे तुमचा माल दाखवण्यासाठीच आले. अनेक लोकांना तुम्ही कशी वागणूक देत असाल? मॅडम कुठला माझ आहे तुमचा? एवढ्या लांब येतो तिथून एवढं कसं काय नाही? आमचं म्हणणं तेच आहे ना. आमचं म्हणणं तेच तुम्ही कधी घेता का नाही ते सोडायचं ना. काय स्विफ्ट गाडी होती का नाही मॅडम? मॅडम एकच त्यांचं पण बरोबर आहे. तुम्हाला ते तिथपर्यंत जाणं अपेक्षित होतं. तुम्ही ती गाडी हटवली असती तिथपर्यंत घरात ते गाडी होती म्हणून नाही घातली का एवढं गाडी होती म्हणून सांगायचं तुम्ही सांगायचं होतं की बाबा ती गाडी घ्या, पेशंट आहे गाडी, पण तुम्ही सोडा. ॲम्ब्युलन्सला कोण रस्ता देत नाही सांगा बरं. एसेन्शियलचं बेबी होतं ते. आता तुम्ही काय सांगितलं? मी एवढी पण बोलले. खोटं अजिबात बोलायचं नाही. आम्ही खोटं काम करत नाही. लाज वाटून द्या तुम्हाला. इथं सोडलं बघा बरं तुम्ही, मी काढून आणली दाखवायला. पाऊस चालू आहे का? तुम्हाला काय वाटलं आम्ही तिथं बसतोय म्हणून आम्ही काही आम्हाला काही कळत नाही का? निर्लज्जासारखे वागता वरतून. हो पक्का रस्ता आहे सर, फक्त गाडी तुम्ही सांगायचं ना. तुम्ही सांगायचं नातेवाईक पण तुम्हाला सांगत होते का गाडीमध्ये घ्या, तरी तुम्ही निर्लज्जासारखे म्हणते. नाही, मी स्वतः बोलले तुम्हाला. हा तुम्ही बोलले ना. तुम्ही काय बोलले? जा कुठे तक्रार करायची. म्हणजे खोटं अजिबात नाही बोलायचं. आम्हाला खोटं नाही चालत. एवढंच म्हणजे करा तक्रार, म्हणजे बोलायची पद्धत तुमची. तुम्ही असं नाही बोललो मॅडम. जनतेचं नोकर आहे ना तसं राहायचं. मालक अजिबात नाही व्हायचं. हे लक्षात ठेवा तुम्ही. मी इथून एवढं लांब येतो का बरं? का नाही? आमची सेवा आहे, आम्हाला तिथं द्यावं लागेल तुम्हाला. गाडी होती म्हणून घातली मी म्हणतो ना. मग का नाही घातली? लहान बाळ असताना तिला गाडी तुम्ही होती हे कारण म्हणून देता का? इथं कारण देता का तुम्ही? जनतेला कशी वागणूक देता असाल तुम्ही? तुम्हाला काय वाटलं? आम्हाला काही माहित नाही. असं नाही मॅडम, गाडी होती म्हणून नाही घातली एवढं ना. गाडी होती म्हणजे गाडी कशी काय होती? मग तुम्ही आम्हाला सांगितलं का गाडी साईडला घ्या, आम्ही जातो घेऊन? लहान बाळाची कदर आहे का? पगार कशाच घ्या? तुम्हाला बोललं तिथं स्विफ्ट मी खाली उतरल्या तुम्हाला बोललं. बोलायची पद्धत होती तुमची. मग का असंच म्हणलं तिला गाडी स्विफ्ट तुमचं तेव्हा आहे ना व्हिडिओ काढताना खरंच चुकी माझी झाली का काढला नाही तुम्ही? सर ठीक आहे. माझं म्हणणं असं आहे. आता ठीक आहे, तुम्ही आता बघा, तुम्ही आज माहीत झालं तुम्ही असं तुम्ही कसे वागता, इतरांशी कसे वागत असेल माहित झालं ना. आपण काय काम मी करतो? शेख सरांशी बोलूया बाबा. हां, माझं बोलणं झालं त्यांच्याशी. सर यांचं लय योग्य माझं कारवाई करायची. त्यांना कडक शब्दामध्ये द्या सूचना. अहो ते लहान बच्चू लहान आहे, आपल्याला गाडी आहेत ना. तुम्ही जर म्हटले असेल बाबा काढ रे गाडी, ॲम्ब्युलन्स आहे ना. हां ठीक आहे बाबा, गाडी काढूच शकत नाही किंवा खड्डे पडलेले जात नाही तर भाग वेगळा आहे ना. रस्ता एकदम पक्का आहे. तुम्हाला मी त्याच्यासाठी सर आणलंय. आणि 102 ही ॲम्ब्युलन्स सर्व्हिस आपली डोअर टू हॉस्पिटल, हॉस्पिटल टू डोअर स्टेप, म्हणजे दारापर्यंत आपली सर्व्हिस आहे. आणि त्यातल्या त्यात हे नवजात शिशु आपण एसएनसीमध्ये ठेवलेले काचेतलं लहान बाळ, अशा वेळेस हे चुकीचं आहे. असं म्हणजे आता त्यांचं म्हणणं आहे आम्ही स्विफ्ट काढले असतं. आपलं आपलं काम करायचं. तुम्ही गाडी तिथपर्यंत नेली का? नाही नेली. तुम्ही किती कारण दिले? का दिले? तेवढ्या लांबून इथं यावं लागले. विचार करा ना. खास तुमचा माज जिरवायला साठीच का तुम्ही माजले? कधी सरांच्या कधी आलोय का? तक्रार केली कधी का? नाही केल्या. आलो का सर आम्ही? मी त्याच्यामुळे शूटिंग काढून आणली ना दाखवायला. ती गाडी तिथंच उभी होती, शूटिंग काढून आणली बघा. आणि त्याच्या आतमध्ये अजून जायचं होतं बाळाला. वरतून पाऊस आहे, परिस्थिती काय आहे, लोक कोणत्या आशेने येतात इकडं, आणि तुम्ही काय करता? हे बघा, तुम्ही ना 99% चांगलं काम करता, 1% आपण खराब केलं तर आपलं नाव खराब होतं. तसंच झालं नाव. नाही सर, माझं आता पहिल्यांदाच असं हे झालं का त्या गाडी झाली ना, मान्य आहे ना मला. फक्त ती गाडी न असल्यामुळं सर मध्ये गाडी गाडी काढायला आपण एवढं 50 किलोमीटर आहे ते इथून. 47, 48, 47 एवढं लांबून तिथपर्यंत जातो. मग घराच्या दारापर्यंत जायला काय सगळी सोय ना सर. रस्ता आहे. रस्ता नसल्यावर तर आम्ही मान्य करतो ना. तुम्ही जरा माणसाला अशी वागणूक देत असेल, आम्हाला बरोबर वाटली नाही सरी. आपण योग्य कारवाई करावी त्यांच्यावरती आणि त्यांच्याकडे लेखी पुरावा. चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही मगाशी जे बोलला की नाही ते नातेवाईकाचं जवळ आहे, म्हणून मी स्वतः आले. मला माहिती आहे आता आमचे 2 माणसं इथं होते. नाही असं नाही, पण यांना ते माहित नाही तिथं काय घडले. मी स्वतः तिथं होते. सर्व सोडून आले का तर हे अजून लोकांबरोबर कसे वागत असतील, हे कसे वागणार आहेत.
यांच्यावरती कडक कारवाई व्हायला पाहिजे ते. आम्ही नाही खपून नाही घेऊ शकत. आपण डॉक्टर कोण देतो सोबत? डॉक्टर कोण आज सोबत? नाही सोबत नाही, 102 ला नाही अच्छा, हा. 108 ला अच्छा, तीच अच्छा, सर्व्हिस हा. आहे. 108 आपण Yes, रेफर साठी yes, 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 हो. वापरतो. 102 मला आपण- मान अशा हलवून करतात, जा कोणाला तक्रार करायची करा. म्हणजे हे यांची आपण जरा थोडंसं म्हणजे जरासं समस्यापणे वागायचं आपण लोकांची. सर आजपर्यंत एवढं कधी निर्लज्ज असं नाही वाटते व्हायला गाडी पाहिजे पुढे आपण. त्या गाडी आता तुम्ही बघा, मध्ये आता मला काय झालं आम्हाला माहित नाही. तुम्ही आज त्या लोकांशी असे वागले असं आम्ही असं समजतो की तुम्ही सर्वांशी असे वागता ना. आणि मी स्वतः होते आणि मला आरोग्य विभागाचं खरं सांगतो मी, खरं म्हणते. आता डॉक्टर लोक ना एक सुद्धा शब्द जोरात बोलत नाही, इतके प्रेमाने बोलताना तो रुग्णांनी त्याच्यावर बरं होतं. कामच ते आम्ही 24 वर्ष मी तुमच्या सोबत 24 वर्ष आहे ना. हॉस्पिटलमध्ये आलेल्या पेशंटचा आजार हा 50% हो हो डॉक्टरांच्या बोलण्यात हो. किंवा स्टाफच्या बोलण्यावरून कमीच व्हायला पाहिजे. हो. होतोच, टेन्शन जातं त्याचं. आता हे व्यवस्थित वागले असते तर 50 किलोमीटरवर तुम्हाला इथे यायची गरज असती का? कारण हे तुमच्या बरोबर कुठे याचा बोलत होते. अर्थ समथिंग इज देअर, कुठेतरी चूक झाली मोजरात. आपण एवढं मी आटापिटा करतो, मी सगळ्या सुविधा उपलब्ध करायचा प्रयत्न करतो. हे थोड्याशा याच्यासाठी बदनामी आणि चुकीचं म्हणजे रोष ओढून घेणं हे चुकीचं आहे. आणि दादा तिथं बसले होते. चालेल, चालेल. आम्ही दोघे तिथं बसलो. हे वर उलट ठीक आहे, असं पुढे उतर होणार लक्षात घ्या. तुम्ही त्याला आपल्या नाही तुम्हाला हे द्यावंच हा, लागेल. हा. देखील नाही यांचं थोडं उदव होऊ द्याच, त्याच्याशिवाय होणार नाही. सरांचं तुम्हाला कोणी सरांचं मी तिथूनच चालेल. बोलले होते. कारण हे माझ्या बरोबर असं बोलतात, यांना काही पद्धत आहे का बोलायची?